मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग। आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, आज सकाळी सकाळी मी इथे घेतलं आहे चिलाचं बी रिपेअर करायला, कारण की आता 2-3 दिवसात पाऊस सांगितलेला आहे। तर मिस्टर बोलले हे जे काम आहेत ना, म्हणजे हे वाळवणीचं काम आहे नाही का, बियाचं काम आहे, तर हे बी व्यवस्थित रिपेअर करून साईडला ठेवून दे। तर सकाळी सकाळी म्हटलं उन्हाच्या आत हे बी रिपेअर करू, कारण की दुपारी याचा खूप सारा ठसका होतो असतो। याला एकदम असं मिरचीसारखा ठसका आहे त्याला, तुम्हाला सांगते, ज्यांच्याकडे आहे त्यांना माहीत असेल। आणि इथे ना माझा आवाज ना थोडासा म्यूट झाला होता, काय म्हणजे आवाजच आला नाही म्हणून व्हॉइस ओव्हर करावी लागली। तर ठीक आहे, चला असू द्यात। आता हे सकाळी सकाळी चिलाचं बी रिपेअर करून घेते, पुन्हा जायचं आहे शेतामध्ये भाजी काढायला, कोथिंबीर काढायला नाही का। तर राहा व्हिडिओमध्ये। आणि हे जे चिलाचं बी आहेत ना, इतकं पटकन रिपेअर झालं, म्हणजे त्याला हात जरी लावला ना तरी ते खाली पडत होतं, इतका त्रास नाही लागला। म्हणजे साधारण सकाळी 1-2 तासामध्ये हे बी पूर्ण रिपेअर झालं। आणि अगदी 3 ते 4 गोण्या माझ्याकडे आहेत चिलाचं बी। अगर कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी नक्कीच तुम्हाला हे चिलाचं बी आहे, चिलाची भाजी। आता काही काही नाही ऐकलेलं नसेल हे नाव, पण मग बहुतेक सिटीमधले लोक खातात चिलाची भाजी। तर कोणाला पाहिजे असेल शेतामध्ये करायला तर मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच देईल। आणि चला मग आता हे काम संपवून भाजी काढायला जायचं आहे। आणि हे बघा, इकडे लगेच दुपारी आली भाजी काढायला। आता भाजी काढायला खूप साऱ्या बायका पण आहेत आणि मी पण आहेत, आणि थोडीशी काळजीपूर्वक काढावी लागणार आहे, कारण की ह्या भाजीमध्ये आहेत ना, हे बघा इकडे मका लावलेली आहेत, म्हणजे सुरुवातीलाच मका आहेत। तुम्हाला माझे जुने व्हिडिओ ज्यांनी बघितले त्यांना माहीत आहेत की मका कोथिंबीरच्या भाजीमध्ये मका होती। आणि तुम्ही असं बोलशाल की खूप लवकर काढायला लागलात ताई भाजी, कारण की काय आहेत ना, ही जी भाजी आहेत ना, गावठी भाजी कोथिंबीरीची, तर ह्या भाजीला फूल एक पण फूल येऊ द्यायचं नाही। जर याला फूल आले तर व्यापारी घेणार नाही, त्याच्यामुळे इतकी कोळ्यापणातच आम्ही भाजी काढून राहिले। कारण की गावठी कोथिंबीरचं कसं, थोडीशी मोठी जरी झाली ना तर त्याला लगेच फुलं यायला लागतात नाही का, त्याच्यामुळे मग फुलं न येऊन देता पटकन काढायची आहेत। तर मला खूप लवकर सुरू केली, जुडीच्या मापात होती, पण मग म्हटलं तरी पण लवकर काढून घेऊ नाही का, कारण की असं आहेत ना, अक्षरशः त्याला जर फुलं आली या भाजीला, फुलं लवकर येतात, आणि जर आली तर व्यापारी बिलकुलच घेणार नाही। पूर्ण वावर, पूर्ण जे आहे शेत पूर्ण रोटर करून टाकावं लागेल। तर खूप साऱ्या बायका म्हणजे बोलवून 1-2 दिवसामध्ये हे काम संपवायचे। तर चला मग, आता घरी पण जाऊन खूप सारे काम आहेत, ते पण करायची आहेत। तर हे बघा, आता वाजलेत 4 दुपारचे आणि मी इकडे आली आहे घास कापण्यासाठी। तर हा घास आहेत, पूर्ण जावळाचा घास आहेत, खराब होऊन चाललाय, म्हटलं कापून घेऊयात लवकर। हे बघा, आणि तिकडे कापलेला आहेत, आणि हा इतका वाफा राहिला आहे, अजून पण आहे 1-2 वाफे, ते पण कापायचे आहेत। तर अशा पद्धतीने बघा कसं हिरवं हिरवगार मस्त दिसत आहेत ना। आणि थोड्या वेळाने गवार भेंडी लावलेली मी, ते पण तुम्हाला दाखवेल, ठीक आहे। आणि थोडंसं पातळ झाले उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं, तर ते पण बघूयात आपण। आणि हे बघा, इकडे माझी काव्या बघा, मी इकडे घास कापत आहेत आणि काव्या पण बसली पाठीमागे। हे बघा, हाय कर हाय कर, फोन आलाय आणि व्हिडिओ शूट करता करता बघा फोन आलाय, तर फोन रिसीव्ह करायचा आहे। तर राहा व्हिडिओमध्ये, मी माझ्या काव्याची गंमत दाखवते तुम्हाला, ठीक आहे। चला काव्या, काय करती? मारलं तुला कोणी? हे बघा, माझी काव्या अशी बसली ना जसं कोणी तिला मारले। काय बघती, दाखव, काय बघू, काय करते मला दाखव, दोडी पायांमध्ये काय बघू, ड्रेस मध्ये काय, दाखव फोन, फोन दाखव, दाखव फोन, दाखव फोन वर करून दाखव, काय बघते मला बघू। ते बघ, फोन बघतीये, अभ्यास नाही करायचा, होमवर्क सांगितलंय, ते केस माग घे, डोळ्यावरचे केस घे माग, केस माग घ्यायचे व्यवस्थित। मुंगूस पाय, मुंगूस पाय, थांब थांब बरं का, मुंगूस तुम्हाला दाखवते मित्रांनो। हे बघा बघा, मुंगूस चला 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 गेले, पळत गेले पळत गेले। उई, इथे खूप सारे मुंगूस आहे, गवत आहे ना, तर गवतामध्ये खूप सारे मुंगूस आहे। काव्या, एक काम कर, आपल्याला मस्तपैकी चहा ठेव। बघा मित्रांनो, माझी काव्या मस्तपैकी चहा ठेवणार आहे, ठेवशील ना काव्या चहा? मस्तपैकी ठेव। माझ्या काव्याच्या हातचा चहा पिऊन बघू, लय छान चहा बनवती ती। आता मी इकडे कापते घास, आणि काव्या मस्तपैकी चहा बनवून आणणार आहे, ठीक आहे, तुम्हाला दाखवते मी। तर चला मग राहा व्हिडिओमध्ये।
आणि हे बघा आता हा घास इतका कापला आहेत, बाकीचा टाकला आहे काय बकऱ्यांना. आणि आता हा घेऊन चालली आहेत मी माझ्या गौरीला. ठीक आहे, चला बघा माझी गौरी कशी आहे ती. हे बघा ही आहेत माझी गौरी. खाय. बघितली माझी गौरी किती मस्त आहेत ना. हे बघा तिथे ट्रॅक्टर जवळ तिकडे बांधलेली आहेत, तिथेच बांधलेली असते. आणि आता हा थोडासा शिल्लक जो घास आहेत ना तो बकऱ्यांना टाकूयात आपण. ठीक आहे, चला मग. बघा माझ्या काव्याने मस्तपैकी चहा करून आणलाय आणि चला या चहा प्यायला. मस्त चहा केला आहे बघा. घास कापत होती, नंतर आली या गवार. हे बघा हे गवार आहेत, गवार निंदायला. इकडून तिकडून गवार आहेत, दाखवूया गवार. हे गवार लावलेले आहेत. एका साईडला भेंडी पण आहे, तर त्यातलं तण काढत होती आणि तिला मस्तपैकी चहा आणलाय बघा. एकच नंबर चहा आहे. चहा खूप छान बनवते ती. तर या चहा प्यायला चला.